नमस्कार. ओम नमः शिवाय. का साजरी केली जाते महाशिवरात्री? भगवान शिवाची उत्पत्ती आणि विवाह यासोबतच 4 मोठी कारणे. माघ मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. ज्योतिष ग्रंथानुसार चतुर्दशी तिथीचे स्वामी शिव आहेत. यामुळे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. तसेच या दिवशी महादेवाची विशेष पूजा केली जाते. शिवरात्रीशी संबंधित विविध मान्यता आहेत, ज्या भगवान महादेवांचे प्रागट्य विवाह, समुद्र मंथन आणि कैलास पर्वताशी संबंधित आहे. तेच आपण आज पाहणार आहोत. शिवप्रगट दिन. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीलाच महादेव पहिल्यांदा प्रगट झाले होते. खरे तर ब्रह्मा आणि विष्णू यांच्या श्रेष्ठ कोण यावर मतभेद झाले होते. तेव्हा सर्व शक्तिमान शिव अग्निस्तंभाच्या रूपात प्रगट झाले आणि म्हणाले की ज्याला त्यांची सुरुवात किंवा शेवट सापडेल तोच सर्वश्रेष्ठ आहे. दोघेही अयशस्वी झाले आणि देवाचे अस्तित्व त्यांना समजले. पुढे शिव-पार्वती विवाह. या दिवशी भगवान शिव पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. देवी पार्वतीने भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. भोलेनाथ पार्वतीला म्हणाले की त्यांनी एखाद्या राजपुत्राशी लग्न करावे, कारण संन्याशी सोबत राहणे सोपे नाही. परंतु पार्वतीच्या जिद्दीपुढे शिव शेवटी तयार झाले आणि दोघांनी लग्न केले. हलाहल विष. आणखी एका मान्यतेनुसार समुद्र मंथनातून सर्वात पहिले हलाहल विष निघाले. त्याची ज्योत प्रखर होती, त्यामुळे देव आणि दानव जळू लागले आणि सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हा सर्वांनी शंकराची प्रार्थना केली आणि महादेवाने ते विष प्याले. विषाच्या प्रभावामुळे शिवाचा कंठ निळा पडला. ही उष्णता कमी करण्यासाठी देवतांनी महादेवाला बेलाची पाने अर्पण केली. तो दिवस शिवरात्रीचा होता. एकात्म आणि कैलास योग परंपरेत महादेवाला देवता नाही तर आदिगुरु मानले जाते, म्हणजेच पहिले गुरु ज्यांच्यापासून ज्ञान उत्पन्न झाले. अनेक सहस्र वर्षाच्या ध्यानानंतर एके दिवशी भगवान शिव कैलास पर्वतावर पूर्णपणे स्थिर झाले. मग त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या आणि ते पूर्णपणे शांत झाले. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. यावेळी शिवरात्रीला अनेक योग संयोग जुळून येत आहेत. आज विविध संयोगात महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. या योगामुळे शिव उपासनेचे शुभ परिणाम वाढतील. वास्तविक 179 वर्षांनंतर मकर राशीत 5 ग्रह आणि शिवयोग तयार होत आहेत. दुसरीकडे शंख, पर्वत, हर्ष, दीर्घायुष्य आणि भाग्य हे राजयोग मिळून पंचमहायोग तयार होत आहे. ग्रह संक्रमणांची ही स्थिती पाहता महाशिवरात्रीनंतर अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू लागेल, असेच ज्योतिषी सांगतात. इतकेच नाही तर वर्षानुवर्षे होणाऱ्या महासंयोगात व्यावसायिक मुहूर्तही असतो, ज्यामध्ये या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केल्यास यश मिळेल. महाशिवरात्रीनंतर गोचरात बुधाचे भ्रमण शुभ राहील. या ग्रहाला व्यवसायाचे प्रमुख देवता किंवा स्वामी मानले जाते. अशा प्रकारे या महाशिवरात्रीला शिवाची आराधना केल्याने भक्तांना सुख समृद्धी तर मिळेलच, शिवाय अनेक दुःखही दूर होतील. धन्यवाद.